भोकरदन शहरातील वळण रस्ता तात्काळ करावा यासह विविध मागण्यासाठी भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सुरेश पाटील तळेकर, सरपंच दिनकर थोटे हे 2 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. याला विविध पक्षीय संघटनांनी 2 दिवसापासून पाठिंबा दिला आहे. इथं सुरेशराव तळेकर असतील आणि दिनकरराव थोटे असतील त्यांच्या माध्यमातून उपोषण चालू आहे. खरोखर 2 दिवस उपोषणाला बसावं लागतं म्हणल्याच्या नंतर लोकशाही फेलवर लोकशाही आपल्या तालुक्यात झालेली आहे. अनेक विषय घेऊन अनेक जण आता उपोषण करायला लागलेले, म्हणजे आता लोकशाही सुद्धा आता हुशार व्हायला लागलेली. त्यामध्ये माननीय सुरेशराव असतील, दिनकरराव असतील यांनी अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातलेला आहे. सामान्य जनतेला त्याचा न्याय मिळाला पाहिजे यासाठी ते उपोषण करतात, समाजासाठी उपोषण करतात. त्यामध्ये त्यांचा भोकरदन शहरातील नियोजित वळण रस्ता हा एक महत्त्वाचा विषय. हा वळण रस्ता 2016, 17, 17, 18ला मंजूर झालेला आहे. मागच त्याचं उद्घाटन करायचं म्हणून ऐकलं, पण अद्यापपर्यंत उद्घाटन झालेलं नाही. तातडीनं तो सन्माननीय लोकप्रतिनिधीने आणि संबंधित अधिकाऱ्यांना हातात घेतला पाहिजे आणि तो तातडीनं केला पाहिजे. कारण की अनेक शहरामध्ये त्या मोठ्या ट्रकनं ॲक्सिडेंट झालेले, अनेक जीवसुद्धा गेलेले. हा एक विषय महत्त्वाचा आहे. दुसरा संजय गांधी निराधारचा त्यांचा विषय, पोलीस पाटलाचा सुद्धा विषय, ते उपोषणाला बसले होते. आणि आज नवीन SDM असेल, कलेक्टर असेल, ते आल्याच्या नंतर काही पारदर्शकपणानं पोलीस पाटील भरती पावळेप्पा झालेली नाही, काही झालेली आहे, काही ठिकाणी गडबड झालेली. त्यानंतर संजय गांधीच्या सुद्धा मोठ्या पद्धतीने इथं महिला पिंपळगाव छोटेच्या आलेल्या आहे. त्यानंतर दुसरा बोगस मनरेगा, पांधन रस्ते असतील, MREJs असतील, विहिरी, याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यानंतर घरकुल योजनेमध्ये सुद्धा गरिबाला घरकुल दिलं. शासनाची घोषणा फार छान आहे, मगर वासना घाण आहे की ते सांगतात की रुपया द्यायचा नाही, पण इथं मोठ्या पद्धतीनं पैसे घेतले जातात, हे जगजाहीर आहे. घरकुलामध्ये भ्रष्टाचार आहे. घरकुलामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या नंतर ज्या गावात इंजिनियर असेल, BDO असेल, जर गेले तर तिथं घरकुलच नाहीये, पण त्याचे बोगस पैसे उचललेले. अशा पद्धतीनं बरेच घरकुल तुम्हाला या तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये दिसत नाही, त्याचे पैसे उचललेले. आणि म्हणून या निमित्ताने उपोषणाला बसलेले अत्यंत चांगले महत्त्वाचे विषय, संबंधित SDM साहेब असतील, तहसीलदार असेल, BDO असेल, तर पोलीस खात्याचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी कलेक्टर मॅडम असेल, यांनी तातडीनं याच्यात लक्ष घालून सन्माननीय सुरेशराव तळेकर आणि दिनकरराव थोटे हे 2 दिवसापासून बसलेले आहे. हे जनतेच्या हितासाठी आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे. या शहरातले आणि या तालुक्यातल्या तमाम सर्व जाती धर्मातील लोकांचे प्रश्न आहे. हे त्यांनी तातडीनं सोडावा. नाही सोडलं तर त्याच्यानंतरची पॉलिसी खरोखर जनतेपर्यंत हा विषय चाललेला आहे आणि लोकांमध्ये त्याची कुजबूज सुरू झालेली आहे. आणि म्हणून लोक जास्त दिवस थांबत नसते, काही काळ थांबत असते. आणि काही काळाच्या नंतर जसं नेपाळला घडलं की नेपाळमध्ये कायदा हातात घेतला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे घर पेटवले, त्यांच्या घरच्या मंडळीला पेटवून देण्यात आलेले आहे. तसंच परिस्थिती जर यांनी लवकर हाताळली नाही तर येणाऱ्या काळात हातात रुमणं एकच मागणं या पद्धतीनं जनता ही केल्याशिवाय आता राहणार नाही. आज SDM कार्यालयासमोर आमचे सामाजिक कार्यकर्ते सुरेशजी तळेकर व सरपंच व माजी सैनिक थोटे साहेब हे इथं उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी ज्या सामाजिक उपयोगाच्या म्हणजे संजय निराधारचे प्रश्न असतील, आमच्या भोकरदनचा बायपासचा प्रश्न असेल, घरकुलचा हप्ते देण्याचा प्रश्न असेल, धडक विहिरीचा प्रश्न असेल, अशा विविध मागण्यासाठी इथं त्यांनी SDM ऑफिसला निवेदन दिलं आणि उपोषणाची सूचना दिली. पण त्याच्यावर कुठली कारवाई न केल्यामुळं त्यांना इथं आज त्यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे. आणि आज उपोषणाचा त्यांचा 2रा दिवस आहे. तरी प्रशासनानं कुठली दखल घेऊन त्यांना ठोस असं आश्वासन दिलं नाही. आणि आत्तापर्यंत ते उपोषण त्यांचं आता पुढे कंटिन्यू चालू आहे. तर मी SDM कार्यालयाला आणि प्रशासनाला विनंती करेन की त्यांनी त्यांच्या प्रश्नाची तात्काळ दखल घ्यावी आणि त्यांना न्याय देऊन त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करावी आणि त्यांचं उपोषण सोडावं. पाठिंबा आणि त्यांनी जे हाचा उपोषणाचा कार्यक्रम ठेवला, मग त्या संजय निराधार गेल्या 7-8 वर्षापासून त्या बिचाऱ्या महिला, त्यांचा कोणाचं 80 वर्ष झालं, 85 वर्ष वय झालं,
त्या दरवर्षी नवीन कागदात देऊन थकलेल्या आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. त्यांच्या बायपासचा गेल्या 5-7 वर्षापासून सातत्यानं दरवेळेला चर्चेत येतो, पण कुठल्याही त्याच्यावर कारवाई होत नाही. आमचे ठराविक नेते नुसतं काही इलेक्शन आलं की त्याचं आश्वासन देतात आणि त्याच्यात खोडा घालण्याचं काम सातत्यानं ते करतात. त्याला माझं SDM साहेबांना विनंती आहे की त्यांनी तात्काळ त्याचं काम चालू करावं आणि या उपोषणाला जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीतर्फे आमचा पाठिंबा आहे. त्यांनी ज्या आंदोलन इथं उभं करतील त्याला आम्ही पूर्ण ताकदीनं साथ देऊ. धन्यवाद. आज आपल्या तालुक्याचे मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब, माजी नगराध्यक्ष चंद्रकांतरावजी पगारे, नसीमबाई आणि बरेच कार्यकर्ते, घोडे वगैरे मंडळी आलेली. कारण 2 दिवसापासून या उपोषणासाठी मराठा सेवक तळेकर पाटील आणि छोटे पाटील बसलेले आणि खरोखर म्हणजे या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांनी जे सांगितलं की उपोषण आंदोलन केल्यानंतर त्यामुळे प्रश्न मार्गी लागत असतील तर ते केलंच पाहिजे. परंतु या सरकारमध्ये सर्व अनागोंदी कारभार चालतो. भाजपचं असं धोरण आहे, 4.5 वर्षे लुटा आणि 6 महिने थोडं वाटा, असा धंदा यांचा आहे. आता जिथं अण्णा आम्ही गेलो की तिथं नारळ पडेल, उदबत्त्या पडेल, गुलाल पडेल आणि 4.5 वर्ष म्हणजे सगळं घोटाळेबाज सरकार आहे. आणि घोटाळ्याचे सरदार महाराष्ट्रात फडणवीस साहेब आहे, वर केंद्रात शाह साहेब, म्हणजे सगळे चोराचीच ही मालिका सुरू झाली. आणि म्हणून सामान्य लोकांच्या अपेक्षाचा हा भंग झालेला आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र कसा होता आता कुठे देऊन ठेवणार, असे अनेक प्रश्न आहे की या भोकरदन शहराचा प्रश्न असेल, ग्रामीण भागाचा प्रश्न असेल. आज अण्णाच्या काळामध्ये हा रस्ता मंजूर झालेला होता जो बायपास आहे. पाणी पुरवठासुद्धा योजना माजी आमदार यांनीच मुख्यमंत्र्याजवळ बसून सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी बसून हा प्रश्न मार्गी लावलेला आहे. परंतु नुसतं हमारी सुनो या भूमिकेतून भाजपच्या मंडळींनी ह्या भोकरदनला पाण्यापासून सुद्धा वंचित ठेवलेलं आहे. आज भोकरदनचं वाटोळं करण्याचं काम हे भाजपच्या मंडळींनी चालवलेलं आहे आणि त्यांनाच नाक उंच करून म्हणतात की हम करो सो कायदा, असे अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणून संजय गांधी असेल, पांदण रस्ते असेल, अनेक बाबतीत घोटाळ्याचंच चाललेलं आहे मालिका. आता पोलीस पाटलाची भरती काही अंशी पारदर्शक झाली, पण बऱ्याच लोकांचे आरोप आहे की त्याच्यात काहीतरी गैरकृत्य झाले, त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे अशा मताचा मी. आणि म्हणून अधिक न बोलता इथं मराठा सेवक सुरेश पाटील तळेकर आणि छोटे साहेब यांनी जे उपोषणाला बसले त्यांच्या ज्या मागण्या आहे, घरकुल असेल, गोठे असेल, इथं कसं आहे विहिरीसाठी काय पैसे, गोठ्यासाठी काय पैसे. आणि मी एका गावात गेलो अण्णा, ते गावाचं नाव बोलत नाही तुम्हाला, ते म्हणे आम्ही खर्च पक्षाचा असल्यामुळं आमचे घरकुलं रंग देऊन आम्हाला पैसे नाही, बगर रंगाचे पैसे दिले. मग ते इंजिनियरशी बातचीत केली मी फोनवर, म्हणे आप्पा माझ्यावर एवढा दबाव आहे की माझी बदलीच करून टाकली म्हणजे त्या गावात. अरे म्हणलं तुम्हाला शासनानं एवढा पगार देतो ते कोणत्या घरी नाही का पगार? हा सरकारचा, हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशातून तुम्हाला पगार भेटतो. तुम्ही थोडं पारदर्शकपणानं वागा ना, खऱ्यासाठी न्याय द्या. तुम्ही खऱ्याला खोटं 2 कामं 10 कामं केली असतील, पण खरे तुम्ही 20 कामं सोडून राहिले ना, हे करता कामा नाही, अशी आमची भूमिका आहे पगारासाठी. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुरेश पाटलांना जे आंदोलन केलं त्याचप्रमाणे आम्ही सर्व मिळून फार मोठं आंदोलनाच्या तयारीत आहोत. आणि हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 2 दिवसापासून येथील उपविभागीय कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील तळेकर यांच्यासोबतच माजी सैनिक व सरपंच दिनकररावजी छोटे साहेब हे 2 दिवसापासून उपोषण करीत आहे. यांनी ज्या सामाजिक जनतेच्या प्रश्नावर या ठिकाणी उपोषणाचं आंदोलन सुरू केलेलं आहे, याबाबत प्रशासनाला यांनी गेल्या 8 दिवसाआधी माहिती दिलेली होती की बायपास भोकरदन शहराचा जो सर्वात गंभीर प्रश्न असा निर्माण झालेला आहे दळणवळणाचा, त्यासाठी बायपास रस्त्याचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून नोटिसा देऊन त्यांच्या जमिनी
ना खरेदी विक्री करता येते, ना त्याचा काही व्यवहार करता येतो. फक्त त्यावर बंधन आणून टाकले आणि त्या बायपासचं नियोजन जमीन म्हणून त्याचा अधिग्रहण करण्याची जी प्रोसेस आहे ती त्यांनी सुरू केलेली नाही. फक्त ती प्रलंबित ठेवून एक राजकीय आपली पोळी भाजण्याचं काम या ठिकाणची सत्ताधारी मंडळी करीत आहे आणि याद्वारे अनेक लोकांचं अपघात शहरामध्ये होत आहे. या कारणासाठी प्रशासनानं SDM साहेबांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन या जमिनी अधिग्रहण कराव्या व सोबतच पंचायत समितीमार्फत जे घरकुल योजना राबवल्या जात आहे, तसेच तहसील मार्फत जी संजय गांधी निराधार श्रावणबाळ या योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ द्यावा व यांच्या मागण्या मान्य कराव्या. अन्यथा शिवसेना स्टाईलना या आंदोलनामध्ये सहभागी होईल व तीव्र रस्ता रोको करण्यात येईल. या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा आहे. जय